धारावीतल्या मशिदीविरुद्धची कारवाई स्थगित। बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली 5 दिवसांची मुदत। कारवाईपूर्वी पालिकेच्या वाहनाची तोडफोड। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी करण्यात आली जाहीर। विदर्भ मराठवाड्यातल्या 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा। शिवस्वराज्य यात्रेत खडसे येतात की नाही ते माहिती नाही। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच केले हात वर। सिनेटची निवडणूक रद्द करण्याच्या विरोधात ठाकरेंची युवा सेना सोमवारी हायकोर्टात जाणार। आज आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक। महायुतीमध्ये गेलो असलो तरी फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग सोडलेला नाही। सुनील तटकरेंचा दावा। नितेश राणेंचा निषेध केल्याची करून दिली आठवण। अठरा मागण्या केल्या पण मगरूर सरकारनं पूर्ण केल्या नाहीत। बच्चू कडूंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल। मनोज जरांगेंची 26 सप्टेंबरपर्यंत वाट पाहणार। महाविकास आघाडीच्या बैठकीला मुंबईमध्ये सुरुवात। राऊत, अनिल देसाई, वडेट्टीवार, थोरात, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड हजर। अंतरवाली सराटीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसींदरम्यान संघर्षाच्या ठिणग्या। कालपासून 2 वेळेला समोरासमोर येताच एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं तर धनगर समाजाला काही फरक पडणार नाही। जरांगेंचा दावा। धनगरांनी विरोध केला तर मराठेही विरोध करतील असा इशारा। नाना पाटेकरमुळेच आक्रमक भाषण करण्याचं थांबवलं। देवेंद्र फडणवीसांनी उघड केलं गुपित। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नाम फाउंडेशनच्या कामाचं कौतुक। पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत रुपेरी कामगिरी करणारा गोळाफेकपटू सचिन खिलारी आज माझाच्या कट्ट्यावर। सांगली ते पॅरिसपर्यंतचा प्रवास उलगडणार। आणि चेन्नई टेस्टमध्ये भारताचं बांगलादेश समोर 515 रन्सचं आव्हान। रिषभ पंत आणि शुभमन गिलची दमदार शतकं। बांगलादेशच्या आतापर्यंत बिनबाद 39 रन्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।